आज होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले कर्जत आणि खालापूर मधले सर्व प्रमुख मान्यवर आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद हिचा प्रचार आणि प्रसार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार आहे, ते माझे सर्व पत्रकार मित्र आणि मैत्रिणी. आपल्या सर्वांना माहिती आहे या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय काय. मी सर्वप्रथमच स्पष्ट करेल ही पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय पक्षाची नसून ही पत्रकार परिषद कर्जत, खालापूर आणि खोपोलीच्या शेवटच्या नागरिकांची आहे. माझ्या तरुण मित्र मैत्रिणी जे आहे ते तरुण बेरोजगार आहेत, त्या बेरोजगारांची आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थाने याची कर्जत, खालापूर आणि खोपोलीची सर्वसामान्यांची पत्रकार परिषद आज फक्त राष्ट्रवादी कार्यालयामध्ये होते. मी सर्व प्रमुख मान्यवरांचं आणि माझ्या पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक वर्ष आपल्या खालापूर तालुक्यामध्ये असेल, खोपोलीमध्ये असेल, एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक कंपनी आणि कारखाने आपल्या मतदारसंघामध्ये आहेत. परंतु जमिनी आपल्या आणि रोजगार मात्र परप्रांतीयांना भेटतोय. आपल्या कर्जत, खालापूर आणि खोपोलीमधल्या अनेक तरुणांना रोजगारापासून वंचित राहावं लागते. मी आपल्या कर्जत आणि खोपोलीमधल्या अनेक तरुणांना आपल्या हक्काचा रोजगार असताना, कर्जतमध्ये रोजगार असताना, खोपोलीमध्ये रोजगार असताना आणि खालापूरमध्ये रोजगार असताना त्यांना पुण्याला जावं लागतंय, त्यांना मुंबईला जावं लागतंय, त्यांना नवी मुंबईला जावं लागतंय आणि त्यांना रेल्वेचा, बसचा आणि बाईकचा प्रवास करावा लागतोय. त्या प्रवासाच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांना जीवाला मुखावं लागलेलं आहे. अनेक तरुणांची मी आपल्याला नावे सांगेन. या 4 वर्षामध्ये 15 ते 20 तरुण आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये रोजगारासाठी गेले असताना कोणाचा ऍक्सिडेंट झालाय, कोणाचा कंपनीमध्ये ऍक्सिडेंट झालाय, त्याला कुठल्याही प्रकारची कुठलीही मदत नाही. असे अनेक प्रसंग आपल्या दोन्ही तालुक्याच्या तरुणांच्यावर आणि सुशिक्षित बेरोजगारांच्यावर येताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मी अनेक वेळा अनेक कंपन्यांशी बोलायचा प्रयत्न केला. मी सर्वप्रथम खालापूर तालुक्यामध्ये त्या 2 नामांकित कंपन्या आहेत. त्यामध्ये गोदरेज कंपनी असेल, त्यामध्ये टाटा स्टील कंपनी असेल. त्या कंपनीला अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यांना आपल्या मतदारसंघाची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला. तर बाबा जेणेकरून आमच्या तरुणांना रोजगार द्या, त्यांना हक्काचा रोजगार द्या, त्यांना प्रकरण सोडवायचा रोजगार द्या. परंतु गोदरेजमध्ये आमच्या कर्जत मधला एक माजुरी एक अधिकारी आहे, त्याचं नाव पाशीलकर आहे. त्या पाशीलकरकडे मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला.
त्याला अनेक वेळा फोन केले, नंतर त्याला माझं त्यांनी कधी पत्रव्यवहाराचं उत्तर दिलं नाही, माझ्या फोनला कधी त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर मी आमचे तालुका अध्यक्ष संतोषजी बैलमारे आहेत, त्यांना त्याच्याकडे पाठवलं. तर बाबा आम्हाला आमच्या मतदारसंघाबद्दल, आमच्या तरुणांच्या बद्दल जी आस्था आहे, त्या तरुणांना नोकरीची आवश्यकता आहे, जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. परंतु त्यांनी तालुका अध्यक्षाने निरोप दिला, जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी आपल्याशी संपर्क साधेल, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तर देण्याचं काम केलं. त्यानंतर मी टाटा स्टीलला आणि गोदरेजला पत्रव्यवहार केला की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये खरंच मी परत सांगतो, ही पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय पक्षाची नाहीये. ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त कर्जतच्या, खालापूरच्या, खोपोलीच्या आमच्या तरुण बेरोजगारांची आहे, तरुण बेरोजगारांची आहे, याच्यासाठी खऱ्या अर्थाने तरुण तरुणींची आहे, यासाठी खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घेतोय. मी अनेक दिवस माझ्याकडे अनेक लोक येतात, सांगत असतात, भाऊ माझ्या मुलाला नोकरी द्या. मी आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधीला सांगतो का तुम्ही अशा कंपनीत जा, त्याला भेटा, त्याला आपल्या ह्या तरुण मित्राला नोकरी देण्याचा प्रयत्न करा. परंतु त्यांना सुद्धा ते कधीही कुठल्याही प्रकारचं नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही. मी अनेक वेळा त्या पाचोलकर साहेबाला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी त्याला आता 20 दिवसापूर्वी त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडे 10 दिवसाची वेळ मागितली. त्याला मी शासनाचा शासन निर्णय सुद्धा त्याच्यासोबत पाठवला. तर बाबा आम्हाला वेळ द्या. जो शासनाचा शासन निर्णय आहे 2008 ला शासनाने 17 नोव्हेंबर 2008 ला शासनाने तो शासन निर्णय काढला होता. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या परिसरामध्ये रोजगार येतोय, त्या परिसरामधल्या 80% लोकांना त्या रोजगारामध्ये सामावून घ्यायचा आहे आणि जो उद्योगधंदा असतील त्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा 50% स्थानिकांना काम धंदे घ्यायचे आहेत. ते सुद्धा त्याने आजपर्यंत दिलेले नाहीत. मी अनेक दिवस त्यांना भेटून प्रयत्न केले. त्यांनी मला सांगितलं त्यांना आमची यंत्रणा आमच्याकडे मोठी आहे. त्यांनी अनेक वेळा आपण पाहिलं असेल, मी कुठल्या पक्षाबद्दल बोलणार नाही, परंतु मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जी काम करणारी मंडळी होती त्यांनी जेव्हा काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला का पोलिसांचा आधार घ्यायचा आणि त्या लोकांना जेलमध्ये टाकायचं, भले ते शिंदे शिवसेनेचे असतील परंतु ते स्थानिक होते आणि ते खऱ्या अर्थाने रोजगार करत होते. परंतु ती कुठल्या पक्षाची ही पत्रकार परिषद असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, त्यांना सुद्धा त्यांनी जेलमध्ये टाकलं, त्यांचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी तो पाशिलकर साहेब करतोय. आपण हे सर्वांनी बघितलं असेल. मधल्या काळामध्ये तिथे अनेक गोष्टी घडलेल्या आपण बघितल्यात. तहसीलदाराने त्या गोदरेज कंपनीच्या बाबतीमध्ये एक काही उत्खनन केलं होतं म्हणून 27 कोटीची नोटीस काढली. ती 27 कोटीची नोटीस काही दंड न भरता तिथेच कशा पद्धतीने